नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 6 भूमिती उपघटक 27 समांतर रेषा व लंब रेषा स्वाध्याय. प्रश्न पहिला, पुढीलपैकी कोणत्या आकृतीतील रेषा लंब रेषा आहेत? मित्रांनो, चारही आकृत्यांचं जर आपण निरीक्षण केलं आणि लंब रेषेची व्याख्या आहे जेव्हा एकमेकांना छेदणाऱ्या दोन रेषा परस्परांशी काटकोन करतात तेव्हा त्या रेषा परस्परांना लंब आहेत असे म्हणतात. मित्रांनो, परस्परांना छेदणाऱ्या दोन रेषा आणि एकमेकांशी त्या ज्यावेळेला काटकोन करतात त्यावेळेला त्यांना आपण लंब रेषा असं म्हणतो. मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. बघा, या दोन रेषा आहेत, त्यांनी एकमेकींना छेदलेलं आहे आणि ज्या ठिकाणी छेदले त्या ठिकाणी काटकोन झालेला आहे, म्हणून या दोन रेषा आहेत लंब रेषा. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 2, पुढीलपैकी कोणत्या अक्षरामध्ये आपल्याला लंब रेषा आढळतील? मित्रांनो, लंब रेषा म्हणजे एकमेकांना छेदणाऱ्या दोन रेषा परस्परांशी काटकोन करतात. मग आता एकमेकांना छेदणाऱ्या दोन रेषा कुठं दिसत आहेत? तर आपल्याला टी या अक्षरामध्ये दिसत आहेत आणि त्यांनी ज्या ठिकाणी छेदले त्या ठिकाणी काटकोन झालेला दिसतोय. मग त्या रेषांना आपण लंब रेषा असं म्हणतो. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 टी. प्रश्न नंबर 3, दोन परस्परांना लंब असणाऱ्या रेषा कोणत्या प्रकारचा कोन करतात? मित्रांनो, परस्परांना लंब असणाऱ्या रेषा काटकोन हा कोन करतात आणि जो असतो 90 अंशाचा. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 काटकोन. परस्परांशी त्या काटकोन हा कोन करतात. प्रश्न नंबर 4, पुढीलपैकी कोणत्या पर्यायात समांतर रेषा आढळतील? तर मित्रांनो, पर्याय आहेत. आता समांतर रेषा म्हणजे काय? तर एकाच प्रतलातील परस्परांना न छेदणाऱ्या रेषा. बघा, एकाच प्रतलामध्ये असणाऱ्या परंतु परस्परांना न छेदणाऱ्या रेषा ज्यांना आपण समांतर रेषा असं म्हणतो. मग कोणत्या पर्यायामध्ये समांतर रेषा आढळतील? तर आता पर्याय क्रमांक 1 आहे मैदानावर आखलेले वर्तुळ. मित्रांनो, वर्तुळ हे समांतर रेषेचं उदाहरण होऊ शकत नाही. एकाच पंख्याच्या पाती, मग आता पंख्याचे जे पाते असतात ते एकमेकांशी परस्पर या ठिकाणी समांतर रेषा होऊ शकत नाही. किंवा खोडाच्या एकाच बेचक्यातून फुटलेल्या दोन फांद्या. मित्रांनो, दोन फांद्या खोडाच्या बेचक्यातून ज्या वेळेला फुटतात त्यावेळेला त्या समांतर रेषेचं उदाहरण होऊ शकत नाही. मग पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल टेबलाच्या समोरासमोरील कडा. मित्रांनो, टेबलाच्या समोरासमोरच्या कडा ह्या काय असतात? समांतर रेषेचं उदाहरण आहे. कारण की टेबलाच्या समोरासमोरच्या रेषा काय असणार आहे? समान असणार आहे आणि ज्या एकमेकींना कधीही छेदत नाही, म्हणून हे समांतर रेषेचं उदाहरण आहे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 5, पुढीलपैकी कोणते लंब रेषेचे उदाहरण नाही? मित्रांनो, 4 पर्यायामध्ये कोणतं लंब रेषेचं उदाहरण नाही आहे? तर आता आपण पर्याय क्रमांक 1 बघितला, रेल्वेचा रूळ. मित्रांनो, रेल्वेचा रूळ काय असतो? दोनही बाजू या ठिकाणी सारख्या असतात. म्हणजे दोन्ही बाजूंमधलं जे अंतर आहे ते समान अंतर असतं. मग हे लंब रेषेचं उदाहरण आहे का? तर नाही, हे समांतर रेषेचं उदाहरण आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 रेल्वेचं रूळ. रेल्वेचा रूळ हा लंब रेषेचं उदाहरण नाही तर समांतर रेषेचं उदाहरण आहे. आपलं हे उत्तर आहे. आता आपण पर्याय क्रमांक 2 बघितला, दिव्याचा खांब व रस्ता. मित्रांनो, हा रस्ता आहे आणि हा दिव्याचा खांब आहे. मग या ठिकाणी काय झालं आहे? ह्या दोन ठिकाणी ह्या दोन रेषांनी थोडक्यात एकमेकांना परस्परांशी छेदलेलं आहे आणि या ठिकाणी काटकोन झाला आहे. म्हणजे हे लंब रेषेचं उदाहरण आहे. त्यानंतर 3 वाजता असणारी मिनिट काटा व तास काटा यांची स्थिती. 3 वाजता मित्रांनो मिनिट काटा 12 वर असेल, तास काटा 3 वर असेल. मग या ठिकाणी सुद्धा दोन काटे एकमेकांना अशा पद्धतीनं छेदतात की त्यावेळेला काटकोन तयार होतो. म्हणजे हे सुद्धा लंब रेषेचं उदाहरण आहे. आणि टेबलाचा पृष्ठभाग व टेबलाचे पाय. मित्रांनो, टेबलाचा पृष्ठभाग आणि टेबलाचे पाय हे सुद्धा लंब रेषेचं उदाहरण आहे. तर लंब रेषेचं उदाहरण कोणतं नाही आहे? रेल्वेचे रूळ. तर हे लंब रेषेचं उदाहरण नसून हे समांतर रेषेचं उदाहरण आहे. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 6, पुढीलपैकी कोणत्या भौमितिक आकारात
समांतर रेषा व लंब रेषा या दोन्ही प्रकारच्या रेघा आढळतील. मित्रांनो, कोणत्या भौमितिक आकारामध्ये समांतर रेषा आणि लंब रेषा यांचं उदाहरण आपल्याला बघायला मिळेल? तर आता आपण मित्रांनो पर्याय क्रमांक 1 वर्तुळ बघितला. तर आता ह्या वर्तुळामध्ये आपल्याला समांतर रेषा असेल किंवा लंब रेषा असेल, यातलं कोणत्याही प्रकारची रेषा आपल्याला दिसत नाही. आता आपण आयत जर घेतला तर आयत म्हणजे काय? समोरासमोरच्या बाजू काय असतात? सारख्या असतात. मग आता आयतामध्ये आपल्याला मित्रांनो काय दिसेल? या ठिकाणी समांतर रेषा पण दिसतात. समोरासमोरच्या ज्या रेषा आहेत त्या काय आहेत? एकमेकींना समांतर आहेत. आणि या ठिकाणी एकमेकींना ज्या ठिकाणी छेदले त्या ठिकाणी लंबरेषा पण झालेली आहे. म्हणजे आयतामध्ये लंबरेषा आणि समांतर रेषा अशा दोनही प्रकारच्या आपल्याला रेघा आढळतात. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आयत. प्रश्न नंबर 7. रेषा AB व रेषा PQ परस्परांशी 90 अंश मापाचा कोन करतात. हे विधान चिन्हाचा वापर करून कशा प्रकारे लिहिता येईल? मित्रांनो, दोन रेषांनी एकमेकांशी परस्परांशी 90 अंशाचा कोन केलेला आहे, म्हणजे काटकोन केलेला आहे. म्हणजे थोडक्यात या लंबरेषा असतील. मग आणि लंबरेषेचं सिम्बॉल काय आहे? तर उलटा टी. बघ असं आपल्याला कुठे दिसतंय? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये रेषा AB लंब रेषा PQ. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 8. दोन समांतर रेषा परस्परांना टिंबटिंब छेदतात, वाढवल्यानंतर छेदतात, कधीही छेदत नाही आणि लंब असतात. मित्रांनो, दोन समांतर रेषा परस्परांना कधीही छेदत नाही. म्हणजे आपण रेल्वे रुळाचं जर उदाहरण घेतलं तर रेल्वे रुळ दोन पटरी रेल्वे रुळाचं जे उदाहरण आहे त्या दोन रेषा थोडक्यात एकमेकांना कधीही छेदत नाही. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. किंवा आपल्या वहीवरती ज्या ओळी असतात बघा, आडव्या ओळी असतात, त्या आडव्या ओळी एकमेकांना कधीही छेदत नाही. त्या दोन आडव्या ओळीतलं अंतर जे असतं ते समानच असतं. मग तुम्ही पुढे कितीही वाढवल्या तरी त्या एकमेकांना छेदत नाही. त्यात समांतर रेषा असतात. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी समांतर रेषा व लंब रेषा या टॉपिकवरचा स्वाध्याय संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.